आज आपण इंडक्टिव्ह सर्किट पाहू. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण रेजिस्टिव्ह सर्किट पाहिलो होतो. रेजिस्टिव्ह सर्किट 4 टाईपचे सर्किट्स पाहायचे आहेत आपल्याला. रेजिस्टिव्ह सर्किट, इंडक्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि LCR सर्किट. इंडक्टिव्ह सर्किट याच्यात फर्स्ट हा इंडक्टर, सर्किट डायग्राम ड्रॉ करू. इंडक्टर आणि याला EMF अप्लाय केला आपण असं, अल्टरनेटिंग EMF, इंडक्टर L. देन करंट, हा करंट पास होता है I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. आता लास्ट चॅप्टर मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पाहतो की जर सर्किट मध्ये इंडक्टर कनेक्ट केलेला असेल तर तिथे बॅक EMF प्रोड्यूस होतो. बॅक EMF ला असं E इक्वल टू L DI अपॉन dt लिहू, L DI अपॉन dt. मग आता इथे I ची व्हॅल्यू पुटअप करा, L DI dt ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ I0 साइन ओमेगा टी. Then I0 can be taken out, L I0 ला बाहेर घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी. आणि अगेन हा ओमेगा टी जो आहे याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ ओमेगा. देन ओमेगा एल I0 कॉस ओमेगा टी. आता इथे आपण एक हे लक्षात ठेवा नंतर डेफिनेशनसाठी, याला E0 म्हणू आपण, कॉस ओमेगा टी. तर हा इक्वेशन मिळाला आपल्याला EMFचा. और इट कॅन बी रिटन एज E0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ना, साइन 90 प्लस थीटा इज कॉस थीटा. तर करंटचा इक्वेशन हा आहे I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी, आणि EMFचा इक्वेशन असं मिळालं आपल्याला E0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. इथे क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. इथे साइन ओमेगा टी आहे आणि इथे ओमेगा टी प्लस पाय बाय 2, म्हणजे EMF लीड करत आहे, इथे पाय बाय 2 ने लीड करत आहे. हेच आपल्याला फेजर डायग्राम मध्ये आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण हे दाखवू. आणि हा खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे, एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन आहे. कन्क्लुजन इथे EMF लीड्स द करंट, EMF लीड्स द करंट बाय पाय बाय 2. किंवा उलटही म्हणू शकतो ना आपण, करंट लॅग्स बिहाइंड द EMF बाय पाय बाय 2 इन इंडक्टिव्ह सर्किट. तर सेम आपण कन्क्लुजन फेजर डायग्राम ने दाखवू. फेजर डायग्राम, फेजर डायग्राम मध्ये आपण लास्ट टॉपिक मध्ये पण पाहिलं होतं की फेजर डायग्राम मध्ये E इथे आहे, हा E0 आहे ऍक्च्युली, हा अँगल असतो ओमेगा टी. आपल्याला हा कन्क्लुजन दाखवायचं, EMF लीड, पण EMF ला मूव्ह नाही करायचं, EMF चा एरो तसंच ठेवायचा. मग करंटला इथे घेऊ मागे, म्हणजे हा जो टोटल अँगल असेल हा पाय बाय 2 चा अँगल असेल, हा करंट I0. ओके, तर E0 इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. दिस इज फेजर डायग्राम. देन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये अगेन हाच कन्क्लुजन यूज करू आपण. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, EMF ला फिक्स ठेवू असं. दिस इज EMF, E कर्व. आता हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसायला पाहिजे की जिथे करंट लीड आपलं EMF लीड करत आहे करंट. जेव्हा EMF 0 असेल तेव्हा करंट मॅक्सिमम व्हॅल्यू. आता इथे करंट हे पाहिजे, इथे EMF मॅक्सिमम झालेला आहे, करंट मिनिमम. देन करंट आता वाढत आहे, मग EMF मिनिमम झालं 0, करंट इथे इट्स ऑन इट्स पीक व्हॅल्यू. देन
देन इथे या पॉइंटवर जेव्हा EMF मॅक्सिमम आहे तेव्हा करंट झिरो झालेला आहे अगेन, मग EMF झिरो होत आहे, करंट मॅक्सिमम होत आहे, असा कर्व आहे. तर हा आपला करंटचा कर्व आहे, आय कर्व. म्हणजे इथे पण क्लिअरली दिसत आहे की EMF लीड्स द करंट बाय π/2. एक गोष्ट ऑब्झर्व करा, पुढे न्यूमेरिकल मध्ये विचारतील, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ EMF व्हेन करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यूवर करंट आहे पहा, पीक व्हॅल्यूवर, तेव्हा EMF किती आहे, झिरो. तर इथे फर्स्ट आपण सर्किट डायग्राम ड्रॉ केली, करंटचा इक्वेशन, EMFचा इक्वेशन, इथून कन्क्लूड केला आपण की EMF π/2 ने लीड करत आहे. EMF लीड्स द करंट बाय π/2. हाच कन्क्लुजन आपण फेजर डायग्राम आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये यूज केलं. आता फिफ्थ पॉइंट आहे पॉवर इन इंडक्टिव्ह सर्किट. इथे पॉवर किती आहे कंझ्युम होते ते पाहू. पॉवर इन इंडक्टिव्ह सर्किट. पॉवरचा फॉर्म्युला ॲव्हरेज पॉवर पाहू. पॉवरचा फॉर्म्युला EMF इंटू करंट. EMFचा फॉर्म्युला आपला असा होता E0 साइन ओमेगा टी प्लस π/2 आणि I0 साइन ओमेगा टी. E0 I0 साइन ओमेगा टी, हा साइन ओमेगा टी, आणि याला मी कॉस ओमेगा टी लिहित आहे, कॉस ओमेगा टी. दिस इज, ही जी पॉवर आहे दिस इज कॉल्ड इन्स्टंटेनियस पॉवर. इन्स्टंटेनियस पॉवर, बट आपल्याला ॲव्हरेज पॉवर पाहिजे ना. देअरफॉर आता काय करायचं, P ॲव्हरेज इक्वल टू इंटिग्रेशन P dt अपॉन dt. आपण रेजिस्टर सर्किट मध्ये केलं होतं ना सर, 0 to t ओव्हर 1 सायकल, 0 to t. ही व्हॅल्यू आता इथे P ची व्हॅल्यू पुटअप करा. E0 I0 साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. E0 I0 अपॉन 2 इंटू 2 टाइम्स साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी अपॉन dt. काय केलं इथे मी 2 ने डिवाइड मल्टिप्लाय केलं. व्हाय, बिकॉज हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण यूज करू शकतो असं. E0 I0 अपॉन 2 इंटिग्रेशन साइन 2 ओमेगा टी असं यूज करू शकतो त्याला आपण, इंटू dt 0 to t 0 to t. बट आता मी फर्स्ट व्हिडिओ पासून, फर्स्ट लेक्चर पासून तुम्हाला सांगत आहे आणि प्रूव्ह पण करून दाखवलं होतं तुम्हाला, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज ऑलवेज 0. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर थिटा इज 1/2. करेक्ट. मग इथे साइन 2 ओमेगा टी म्हणजे हा थिटाच आहे ना, अँगल पूर्ण. साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 असते, देअरफॉर टोटल पॉवर विल बी 0. म्हणजे काय, टोटल पॉवर तर 0 आली आता इथे. म्हणजे इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पॉवर कंझ्युमच होत नाही, पॉवर कंझम्पशन इज 0. म्हणून इथे जो करंट असेल ना, त्या करंटला म्हणतो आपण वॅटलेस करंट. वॅटलेस करंट ही एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पॉवर कंझ्युम होत नाही, म्हणजे पॉवर कंझम्पशनच नाही इथे. देअरफॉर त्या करंटला वॅट, ऍक्च्युअली वॅट पॉवरचा युनिट आहे ना, तर वॅटलेस करंट आहे हा. ओके, दिस इज पॉवर इन इंडक्टिव्ह सर्किट. अजून एक पॉइंट आठवा, आपण इथे E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी असं लिहिलं होतं. E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, हे क्लिअर करून घेऊ. इथे एक डेफिनेशन पाहू आपण.
असा इक्वेशन तयार केला आपण E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस π/2 करंट पासून असा EMF चा इक्वेशन तयार केला. हा जो E0 आहे, E0 आपण याच्यासाठी सबस्टिट्यूट केलं होतं पहा, ओमेगा L I0. आता याला समजा ओहम्स लॉ सोबत जर कंपेअर केलं आपण तर ओहम्स लॉ असा असतो E0 EMF इक्वल टू अपोजिशन इनटू करंट, अपोजिशन इनटू करंट असा असायला पाहिजे ओहम्स लॉ. रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये असं यूज केलं ना आपण, E इक्वल टू रेजिस्टन्स इनटू करंट. रेजिस्टन्स म्हणजे करंटला अपोजिशन. रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये जो अपोजिशन असतो त्याला रेजिस्टन्स म्हणतो. आता इंडक्टिव्ह सर्किट मध्ये हा अपोजिशन आहे पहा, E इक्वल टू समथिंग अपोजिशन इनटू करंट, म्हणजे हा अपोजिशन अपोज आहे, करंटला अपोज करत आहे ही टर्म. देअरफॉर याला आपण एक स्पेशल सिम्बॉल यूज करू असा एक्सेल I0, आणि या एक्सेल ला म्हणू आपण इंडक्टिव्ह रिएक्टन्स. दिस इज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. हे पहा डिफाइन कसं करायचं त्याला, एक्सेल इक्वल टू E0 अपॉन √2, इथे पण I0 अपॉन √2, आणि याला लिहू ERMS इंटू IRMS. म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स इज रेशो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ EMF टू द RMS व्हॅल्यू ऑफ करंट. नाउ इंडक्टिव्ह रिएक्टन्स, पुन्हा एक वेळा मिनिंग समजून घ्यायचं. इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे अपोजिशन आहे, करंटला अपोजिशन. ओके, जसं रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये रेजिस्टन्स असतो तसं इंडक्टिव्ह सर्किट मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ठीक आहे, आणि याचं युनिट पण ओहमच आहे, ओहम, कारण अपोजिशन आहे, करंटला अपोजिशन आहे, देअरफॉर युनिट इज ओहम. तर ही एक नवीन टर्म आता इंट्रोड्यूस झाली, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. इट इज द रेशियो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ EMF टू द RMS व्हॅल्यू ऑफ करंट. कशासाठी यूज केला आपण सांगा. एक्सेल इक्वल टू ओमेगा L, ओमेगा मीन्स 2πfL, म्हणजे इथे एक्सेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे. याला जर ग्राफिकली जर पाहिलं आपण तर ग्राफ असेल स्ट्रेट लाईन, इथे एक्सेल घेतलं y एक्सिस वर आणि इथे फ्रिक्वेन्सी घेतली सपोज आपण, तर ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढवली आपण, इन्क्रीज केली, जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर अपोजिशन पण इन्क्रीज होत आहे. ओके, दिस इज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. आता याचे न्यूमेरिकल्स आणि MCQs, प्रीवियस इयर MCQ CET मध्ये जे विचारलेले आहेत ते प्रीवियस इयर MCQs पाहू. चला न्यूमेरिकल स्टार्ट करू. टेक्स्टबुक मधले सॉल्ड अनसॉल्ड आहेत, दोन्ही पण आहेत. पहा याच्यात गिवन कोणकोणत्या क्वांटिटीज गिवन आहेत. अन इंडक्टर ऑफ इंडक्टन्स 200 मिली हेनरी म्हणजे L, 200 मिली म्हणजे 10⁻³ हेनरी, किंवा अजून सिंपल करून आपण असं लिहू शकतो 2 × 10⁻⁻1. हे 2 0 10⁻² आहेत आणि हे याच्यातले 10⁻⁻² कॅन्सल केले हेनरी. इज कनेक्टेड टू एन AC सोर्स ऑफ पीक EMF. पीक EMF आहे म्हणजे E0 210 व्होल्ट and frequency is 50 hertz. Frequency 50 hertz. Calculate peak current to find out काय करायचं आहे आपल्याला. peak current म्हणजे I0 first. What is instantaneous voltage of the source when the current is at its peak value म्हणजे E. ओके चला सिंपल ओहम्स लॉ चा यूज करू. E0 इक्वल टू अपोजिशन इंटू करंट.
E0 जर लिहिलं इथे तर इथे पण E0 लिहावं लागेल. इथे ERMS जर लिहिलं तर इथे पण IRMS लिहावं लागेल. E0 आहे गिवन E0 अपॉन XL इक्वल टू I0. E0 ला XL ला 2 पाय ओमेगा L, ओमेगा L म्हणजे 2 पाय FL, I0 लिहू. देन आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. E0 ची व्हॅल्यू 210, E0 ची व्हॅल्यू 210, 2 पाय 3.142 आणि इथे फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. एल ची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻⁻1. चला आता हे कॅल्क्युलेट करू. हे बघा हा 10 कॅन्सल करू एक आणि हा एक 10⁻⁻1 कॅन्सल करू. 5 × 2 10 होतात म्हणजे हा 10 आणि याच्यातला एक 10 कॅन्सल करून टाकू. देन 21 अपॉन 4 8 2 6, 21 अपॉन 2.84 6.284. आता हे लॉगने जर कॅल्क्युलेट केलं आपण, लॉगने कॅल्क्युलेट करायचं 21 ची कॅरेक्टरिस्टिक 1, 21 चं 0 पाहायचं मायनस लॉग ऑफ धिस, मग अँटी लॉग पाहायचं. हा आन्सर समथिंग 3.341 एम्पियर असे. काही डिजिट एखादा डिजिट मागे पुढे झाला तर लॉगने चेक करून घ्या. देन सेकंड काय विचारलं पहा, व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑफ द सोर्स व्हेन द करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये सांगितलं तुम्हाला. समजा EMF जर असं असेल तर करंट इथून ड्रॉ केलं होतं आपण, इथून मॅक्सिमम देन मिनिमम. हे बघा जेव्हा EMF जेव्हा करंट पीक व्हॅल्यूवर आहे, कुठे पहा तुम्ही, जेव्हा करंट पीक व्हॅल्यूवर आहे तेव्हा EMF किती आहे 0. इथे पण पहा करंट पीक व्हॅल्यूवर आहे EMF 0. म्हणजे सेकंड पार्टचा आन्सर येईल EMF इन्स्टंटेनियस EMF किती आहे 0. व्हेन करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सेकंड सेकंड क्वेश्चन मध्ये पहा, क्वेश्चन वाचा कोणकोणत्या व्हॅल्यूज गिवन आहेत पहा. अल्टरनेटिंग EMF इक्वेशन गिवन आहे याच्यात, गिवन E = 220 sin 100 πt. आता याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत जर कंपेअर केलं तर असेल E = E0 sin ωt. म्हणजे ही E0 ची व्हॅल्यू, ही ओमेगा ची व्हॅल्यू 100 पाय आहे. इज अप्लाइड टू अ सर्किट कंटेनिंग इंडक्टन्स ऑफ, इंडक्टन्स म्हणजे L 1/π हेनरी. राइट इक्वेशन फॉर इंस्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट. व्हॉट विल बी द रीडिंग ऑफ द AC गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड इन द सर्किट. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवा, AC गॅल्व्हॅनोमीटर नेहमी RMS करंट मेजर करेल, RMS. मग IRMS इक्वल टू I0/√2. याच्यासाठी आपल्याला I0 ची व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे. मग फर्स्ट आपण I0 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. I0 ओहम्स लॉ, अगेन ओहम्स लॉ. E0 इक्वल टू अपोजिशन इंटू करंट. E0 अपॉन XL इक्वल टू I0. E0 upon 2πfL equal to I0. Now substituting values, आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. E0 किती आहे I0 इक्वल टू 220 अपॉन 2 पाय फ्रिक्वेन्सी 1/π दिलेली आहे म्हणून याला असं 1/π लिहू.
आणि एल नाही, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स असेल ना, फ्रिक्वेन्सी नाही, डायरेक्ट आपण ओमेगाचीच व्हॅल्यू यूज करू ना. एक्सेल इक्वल टू ओमेगा एल, कारण ओमेगा डायरेक्ट आहेच ना आपल्याजवळ, दिस 100 पाय. ओके, 220 ओमेगाची व्हॅल्यू 100 पाय, ओमेगा एल, एल ची व्हॅल्यू किती आहे 1/पाय. दिस पाय पाय गेट कॅन्सल, 1 0 कॅन्सल करा, म्हणजे I0 ची व्हॅल्यू किती येईल 2.2 एम्पियर, 10 ने डिवाइड होईल. दिस इज I0 2.2 एम्पियर. ओके, आता I0 आहे आपल्याजवळ, I0 ची व्हॅल्यू झाली 2.2 एम्पियर. आता RMS व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. IRMS इक्वल टू I0 अपॉन √2. IRMS इक्वल टू देन I0 ची व्हॅल्यू ही आहे 2.2, 1/√2 ची व्हॅल्यू 0.7071. ही व्हॅल्यू IRMS मल्टिप्लाय करून घ्या 22 ने, 22 ने मल्टिप्लाय करा, आन्सर येईल 1.555 एम्पियर. दिस विल बी द आन्सर. म्हणजे याचा आन्सर झाला हा. व्हॉट विल बी द रीडिंग ऑफ AC गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड इन द सर्किट, म्हणजे हे विचारलेलं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला I0 ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करावी लागेल, किंवा इक्वेशन लिहिण्यासाठी पण I0 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. आता इक्वेशन लिहू, करंटचा इक्वेशन लिहू. कोणता सर्किट आहे, इंडक्टिव्ह सर्किट आहे, इंडक्टिव्ह. EMF ची व्हॅल्यू जर अशी दिलेली असेल तर करंट लॅग्स बिहाइंड दाखवावं लागेल ना आपल्याला. म्हणजे असं करंट I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी मायनस π/2. देन I0 इक्वल टू I0 ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ 2.2 साइन ओमेगाची व्हॅल्यू 100 πt मायनस π/2. हा इक्वेशन 2.2 साइन 100 πt मायनस π/2. ओके, क्लियर. नाउ थर्ड इक्वेशन, थर्ड प्रॉब्लेम. ऑफ 2 हेनरी, म्हणजे L 2 हेनरी आहे, L ची व्हॅल्यू. इफ द करंट इज रिप्रेझेंटेड बाय अ साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड, साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड म्हणजे ही I0 ची व्हॅल्यू आहे. I0 0.25 एम्पियर, आणि फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्स. 60 हर्ट्स इज फ्रिक्वेन्सी. Calculate effective potential difference across the inductor. Effective potential difference, effective word आठवा जरा. इफेक्टिव्ह, व्हर्च्युअल, RMS तिन्हींचं मिनिंग सेम आहे. म्हणजे कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, ERMS वी हॅव टू कॅल्क्युलेट. इंडक्टिव्ह सर्किट ERMS, ओहम्स लॉ यूज करू. ERMS इक्वल टू अपोजिशन इंटू करंट, करंट IRMS. ओमेगा एल लिहू याला, ओमेगा एल इंटू IRMS डायरेक्ट गिवन नाही आहे, I0 गिवन आहे पण. मग IRMS ला असं लिहू I0 अपॉन √2. ओमेगा पण डायरेक्ट नाही, ओमेगाला 2πfL I0 अपॉन √2. आता या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 2 पाय ची व्हॅल्यू 3.142, फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्स, फ्रिक्वेन्सी 60. एल आहे 2, एल ची व्हॅल्यू 2, आणि I0 ची व्हॅल्यू आहे 0.25. 0.25 ला मी 1/4 लिहत आहे, 1/4. देन 1/√2 राहिलं ना, 1/√2 ची व्हॅल्यू लिहू 0.7071. आता पहा, हा 4 आणि हा 4 कॅन्सल. देन हे 3 नंबर्स राहत आहे, 3.142 मल्टिप्लाइड बाय 60 इंटू 0.7071. दिस विल बी ERMS. तिन्ही नंबरच्या लॉगची ऍडिशन करा, अँटी लॉग पहा, आन्सर असं येईल 133.
0.32 व्होल्ट. लॉगची ॲडिशन करायची तिन्ही नंबर आणि त्याचं मग अँटी लॉग पाहायचं. ओके, चला, तर हे 3 न्यूमेरिकल्स होते टेक्स्टबुक मधले, सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड. आता काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहू. सीईटी मध्ये विचारलेले आहेत. हे खूप सिंपल आहे. जर तुम्ही न्यूमेरिकल व्यवस्थित जर सॉल्व्ह केले तर हे क्वेश्चन्स एमसीक्यूज खूप इझी होतील. सिंपल पहा, 2019 मध्ये विचारलेलं आहे. अ कॉइल ऑफ इंडक्टन्स L is connected to AC source of EMF E and frequency F. The current in the coil is EMF चा फॉर्म्युला, EMF equal to opposition into current. ओके, EMF opposition आहे ओमेगा L I, EMF 2 ओमेगा म्हणजे 2 पाय F L I. Therefore E upon हे पहा 2 पाय F L equal to I equal to कोणता ऑप्शन आहे? सेकंड. E upon 2 पाय F L. This is correct answer. Next, क्वेश्चन आहे. हा, in an AC circuit, second number, the current lags behind the voltage by a phase of pi by 2 radian. म्हणजे हा इंडक्टिव्ह सर्किट आहे. Current lags behind the phase by pi by 2 radian means this is inductive circuit. Okay, the component or components of the circuit is or are. आता आन्सर मध्ये असं असायला पाहिजे असतं आपलं की इट इज इंडक्टिव्ह सर्किट, बट तसं दिलेलं नाही. ओनली इंडक्टिव्ह सर्किट दिलेलं नाही. म्हणून इथे कोणतं ऑप्शन चूज करायचं? हा, बिकॉज हा जो इंडक्टर आहे इथे वायर, याला रेजिस्टन्स पण राहणारच आहे ना. म्हणजे हा रेजिस्टन्स, वायर जे आहेत ना त्याला रेजिस्टन्स पण आहेच, आणि हा इंडक्टर. म्हणजे या ऑप्शन्स पैकी मोस्ट करेक्ट ऑप्शन इज दिस, आर अँड एल. हा क्वेश्चन 2021 मध्ये विचारला होता सीईटी मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा पण सिंपल एकदम. आय थिंक लास्ट क्वेश्चन आहे हा. ओके, द इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑफ द कॉइल इज एक्सेल. इंडक्टिव्ह रिएक्टन्स एक्सेल आहे. एक्सेलचा फॉर्म्युला आहे ओमेगा एल, किंवा याला आपण असंही लिहू शकतो 2 पाय एफ एल. आता पहा क्वेश्चन मध्ये, इफ द इंडक्टन्स ऑफ द कॉइल इज ट्रिपल्ड म्हणजे याची व्हॅल्यू 3 टाइम्स केली, 3 टाइम्स एल ची व्हॅल्यू 3 टाइम्स एल, अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एसी सोर्स इज डबल्ड म्हणजे हा जो एफ आहे ना, एफ याची व्हॅल्यू ट्वाइस एफ केली, 2 पाय आहे इथे, 2 पाय. मग हा किती फॅक्टरने इन्क्रीज झाला पहा, 3 × 2 म्हणजे इथे 6, आणि 2 पाय एफ एल म्हणजे एक्सेल जो सुरुवातीचा असेल, हा एक्सेल 2 म्हणा याला. म्हणजे आन्सर कोणता येईल? 6 एक्सेल.